मी अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। हा अक्कलकोटवरून आलेला अखंड दिवा आणि पादुका आज आमच्या घरी आल्या होत्या आरती करण्यासाठी। आरती भजन जेवण वगैरे करतात आणि नंतर जातात। अगोदर आम्ही यांचे पाय वगैरे धुवून घेतले। इथं आदित्य साईडला सर इथं जप चालूच होता त्यांचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या ज्या मॅडम आहेत ना, यांचे सर 21 वर्षापासून हे करत आहेत की अक्कलकोटला जाऊन अखंड दिवा घेऊन यायचं आणि वर्षभर तो दिवा तसाच लावून ठेवायचा। नंतर या महिन्यात नंतर पुढच्या वर्षी आणखीन जायचं, आणखीन घेऊन यायचं, अशी 21 वर्षाची परंपरा चालू आहे। आता सध्या सर नाहीत, परंतु मॅडमने ते पुढं परंपरा तशीच चालू ठेवलेली आहे। हा मला वाटतं हे 21वे वर्ष आहे। गेल्या वर्षीपासून आई त्यांच्या दिंडीत जात आहेत। आपली विठ्ठलाची जशी दिंडी असते तशी यांची छोटीशी चालत जाते पालखी आणि अखंड ज्योत लावून घेऊन येतात। तर आई गेल्या वर्षीपासून जातात। आई गेल्या वर्षी पण गेल्या होत्या, परंतु आमच्याकडे काय हा योग आला नाही आरतीला येण्याचा। आत्ता यावर्षी आला आहे। माझे 11 गुरुवार होऊन 2 आठवडे झाले होते, परंतु मला अक्कलकोटला जायचं म्हणत होते, परंतु स्वामी म्हणले असतील तू नको येऊ, मीच येतो तुमच्याकडे, असं काहीच असेल। बरं, कोणाचा विश्वास नाही बसणार, परंतु 11 गुरुवार केल्यानंतर सुद्धा खूप जास्त अनुभव येतात ताईंनो। उगाच कोण करत नसतं 2दा 3दा। तुम्ही पण करून पहा एकदा 11 गुरुवार आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव। इथं नैवेद्य वगैरे लगेच दाखवून घेतला होता, पूजा वगैरे केली घरामध्ये आल्यानंतर आणि नैवेद्य दाखवला आणि नंतर आरती करायला घेतलं। हे पहा, आता लगेच आम्ही आरती करणार आहोत। नंतर इथं जेवण करायला घेतलं होतं। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, घरात वट्ट्यावर माणसं बसले जय, स्वामी समर्थ महाराज। जेवण झाल्यानंतर माणसांना थोडंसं गमजा टोपी वगैरे दिलं। राजू यादव नंतर मॅडमचा आम्ही सत्कार केला, शाल आणि नारळ देऊ। हे पहा, इथल्या खुर्चीवर बसलेल्या ह्या त्या मॅडम आहेत, त्यांच्या घरी असतो तो अखंड दिवा। ही आमची सगळी फॅमिली मेंबर आहेत, ह्यातले काही त्यातल्या पण आहेत पालखीतल्या बायका। आता या पादुका डोक्यावर घेऊन आम्ही गेटपर्यंत सोडायला गेलो होतो। म्हणतात पादुका डोक्यावर घेतल्यानंतर आपल्याला आयुष्य निरोगी लागतं। आई म्हणल्या तू पण घे, मग मी थोड्याशा घेतल्या आणि आमच्या मामींनी थोड्याशा घेतल्या होत्या। आम्ही गेटपर्यंत त्यांना सोडायला गेलो होतो। पहा, आता आम्ही सोडायला चाललोय पादुका। मामी आहे तिथं सोबत, त्यांनी पण घेतल्या होत्या थोड्याशा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हा दिवा हे घेऊन आले होते। आता आम्ही गेटपर्यंत चालत जाणार होतो, तिथून ते गाडीवर घेऊन जाणार होते। उजेड नाहीये तिकडे, चला। हे पहा, अशा पद्धतीने आम्ही सोडून आलो गेटपर्यंत आणि नंतर आम्ही राहिलेली गँग जेवायला बसलो। जेवणात हे पंचपक्वान्न होते, पाहू शकता इथं। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो। हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे।